नाशिक सिडको प्रभाग क्रमांक 28 मधील झुडिओ शोरूम पाठीमागील आनंदवन कॉलनी परिसरातील सार्वजनिक उद्यानाची अत्यंत दयनीय दुरवस्था झाली असून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे उद्यान नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे। उद्यानात सर्वत्र पालापाचोळ्याचे साम्राज्य पसरले असून घाण, दुर्गंधी आणि तुटलेल्या संरचनेमुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उद्यानालगत असलेल्या महापालिकेच्या वीज जोडणीच्या तारा आणि खांबांवर झाडांच्या वेलीचे जाळे पसरले आहे। महावितरण आणि महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 2 ते 3 वर्षांपूर्वी मोठे झाड पडल्याने उद्यानाचे तार कुंपण तुटले होते, मात्र आजपर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने भटक्या जनावरांसह कोणालाही उद्यानात सहज प्रवेश मिळतोय। उद्यानातील अनेक दिवे बंद असल्याने संध्याकाळनंतर येथे अंधाराचे साम्राज्य असते। या अंधाराचा गैरफायदा घेत काही तरुण येथे वेळ घालवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उद्यानात जाणे असुरक्षित वाटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी अनेकदा उद्यानाची दुरुस्ती, स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि महावितरणने तातडीने उद्यानाची स्वच्छता, तुटलेले तारकुंपण दुरुस्त करणे, झाडांच्या वेली हटवणे आणि बंद असलेले दिवे सुरू करून उद्यान पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।